कोल्हापूरच्या सिद्धार्थ नगर या परिसरामधला जे राजे बागेश्वर जे फुटबॉल क्लब आहे यांचा 31वा वर्धापन दिन होता। आज याच सिद्धार्थनगर मधल्या चौकामध्ये त्यांनी स्टेज गाठलेलं होतं आणि 31वा वर्धापन निमित्त जो एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या कार्यक्रमाच्या ठिकाणीच मोठ्या दोन्ही गटामध्ये एक वाद निर्माण झाला आणि त्यानंतर दगडफेक, जाळपोळ आणि अनेक वाहनांची दगडफेक करून नासधूस करण्यात आली। आपण पाहू शकता की या ठिकाणी आता हीच वाहनं आता या ठिकाणून मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त आहेत। सिद्धार्थनगर मधला हा परिसरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी जी दगडफेक झाली मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आहे। अनेक वाहनं जी आहेत ती या ठिकाणी जी तोडफोड करण्यात आलेली सिद्धार्थनगर मधल्या या परिसरामध्ये 2 गटांमध्ये ही वाद हा झालेला होता। आज दुपारपासून या ठिकाणी एक मोठं भलं स्टेज घालण्यात आलेलं होतं आणि स्टेज घातल्यानंतर मात्र या ठिकाणी ये जा करण्यासाठी नागरिकांना त्रास होत होता अशी कल्पना देखील पोलिसांना देण्यात आलेली समजते। तत्पूर्वी सायंकाळी रात्रीच्या दरम्यान हा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी अनेक वाहनांची जी जाळपोळ करण्यात आली, 2 गटांमध्ये राडा झाला आणि त्यानंतर दोन्ही बाजूने जे मॉब होता त्यांना मात्र आता पोलिसांनी शांतता राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो की ही जी वाहनं आहेत या वाहनांच्या पुढच्या ज्या बाजूचे तोडफोड करण्यात आलेल्या अनेक अशी वाहनं आहेत की ज्यांची तोडफोड करण्यात आली, रिक्षा या पार्किंग करण्यात आलेल्या होत्या यांची मोठ्या प्रमाणामध्ये तोडफोड ही कोल्हापूरमध्ये ही झालेली आपल्याला पाहायला मिळते। जी वाहनं पार्किंग केली होती अशी अनेक वाहनं ज्या या परिसरामध्ये होती याची नासधूस करण्यात आलेली होती। या ठिकाणचा जो 2 गटामधला जो मॉब होता तो आता सध्या पोलिसांनी पांगवलेला आहे। आता सध्या जरी शांतताचं वातावरण या परिसरामध्ये असेल, तणावपूर्ण वातावरण असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। जी वाहनं आहेत ती आता सध्या याच परिसरामध्ये आहेत आणि आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये ही दगडफेक या परिसरामध्ये झाली। सिद्धार्थनगर म्हणजे कोल्हापूरमधला जो सरकारी हॉस्पिटल CPR आहे या लगतचा जो परिसर आहे या ठिकाणी अजून आपण पाहू शकतो की पोलीस आपण या दृश्यातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो की पोलीस या ठिकाणी अजून तैनात आहेत आणि जर या दोन्हीकडचा जो मॉब होता तो आता सध्या जरी पांगवलेला असला तरी रात्रीचे 12 वाजलेत आणि या ठिकाणी आता देखील तणावपूर्ण वातावरण आहे। पोलीस अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येते की कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणचा जी वेगवेगळ्या अफवा पसरवण्यात येत होती ही असे पसरू नये, 2 समाजामध्ये तेढ निर्माण झाले असे काही पसरू नये अशी जरी सांगण्यात येत असलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये राडा हा कोल्हापूरच्या आज सायंकाळी रात्रीच्या दरम्यान 10च्या नंतर झालेलं आहे। ही आपण पाहू शकतो की रिक्षा आहे, याच रिक्षामध्ये अशी तोडफोड करण्यात आलेली आता पोलीस ही वाहनं सगळी आपल्या ताब्यात घेत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त आज तैनात करण्यात आलेला आहे। सध्या कोल्हापूरमध्ये आता जरी या घटनेमध्ये कोणावरती काय काय गुन्हे दाखल होतात हे अजून काम सुरू असलं तरी अद्याप कुणाला ताब्यात घेतले नाही। पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून याच्याबद्दल काय कारवाई करतात आता आपल्याला पाहावं लागेल। मात्र कोल्हापूरमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये 2 गटांमध्ये राडा झाला आणि त्यानंतर मात्र अनेक वाहनं जाळपोळ असेल किंवा तोडफोड करण्याचं जे देखील पाहायला मिळालं होतं। सध्या या सिद्धार्थनगर चौकामध्ये रात्रीच्या 12 नंतर देखील मोठ्या प्रमाणाने पोलीस आहेत। जे इथले जे नागरिक होते त्यांना मात्र इथून बाजूला करण्यात आलेलं आहे आणि आता सध्या कोल्हापूरमध्ये शांतता जरी असेल तर नेमके कुणावरती गुन्हा काय काय दाखल होतात हे मात्र आपल्याला पाहावं लागेल। नेमकं कारण याचं काय समजलंय? जे प्रिलिमिनरी कारण आहे तो कार्यक्रम चालू होता त्यामुळे काहीतरी गैरसमजीमुळे दोघा समाजामध्ये तेढ निर्माण झालेला होता। पण आता स्थिती शांत आहे व चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळण्यात आली आहे। त्या सगळ्यांना काय आव्हान करा, काय नेमकी घटना होती आणि त्या घटनेचं विद्रुपीकरण करून काही जण त्या ठिकाणी प्रयत्न करताना देखील दिसत आहेत। त्या सगळ्यांना काय सगळ्यांना तेच आवाहन करतो की अफवाचे बळी पडू नका।
सध्या स्थिती शांत आहे. ते अचानकपणे घडलेली घटना आहे आणि दोघे समाजचे नेता जे प्रत्यक्ष नेता मंडळी आहेत त्यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की असं कुठलाही मेसेज पुढे जाऊ नये. तर सगळ्यांना आवाहन करतो की अफवाची बळी पडू नका. स्थिती शांत आहे. काय सामाजिक तेढचा प्रश्न नाही. साहेब आतापर्यंत याच्यावर कुणाला असं ताब्यात घेतली किंवा काय? ते पुढची कारवाई आम्ही करणार आहे. त्याप्रमाणे कारवाई चालू आहे. जखमी किती जण झाले? आणि त्याबद्दल पण माहिती गोळा करणं चालू आहे. पण जास्त कोणाला इजा झाली नाही असा प्रिलिमिनरी तर असं दिसतं की कोणाला काही जास्त मार नाही आहे. पोलीस फौजफाटा किती तैनात करतात? आता ते आम्ही जगावरती आलेलो आहे. आढावा चालू आहे. दोघे तिघे पोलीस स्टेशनच्या आणि कंट्रोलची RCP सुद्धा आलेली आहे. पुढची कारवाई चालू आहे.